वेगळ्या माणसाला कसं वाटलं? माझी मुलगी स्वप्नील सर करेक्ट आहे, प्रसाद सर करेक्ट आहे, प्रणव सर करेक्ट नाही. आय शॉक. बाकीच्यांना असं वाटतं मी गुड आहे, पण मी खरंच जशी दिसते तशीच आहे. अरे आओ ना फिर. तर नमस्कार लोक हो विषय का मराठीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज एका मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंग आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण या ठिकाणी आलो आहोत. तर बघूयात कसा ट्रेलर आहे आणि त्यानंतर या सिनेमातील चित्रपटातील कलाकारांसोबत देखील आपल्या गप्पा होणार आहे. सो सुरुवात आपल्या पोस्टरपासून करूयात. तर हे आहे पोस्टर सिनेमाचं. तर लवकरच ट्रेलरसुद्धा बघूयात आपण आणि काय म्हणतात कलाकार अनुभवूयात. हाय प्रोफाईल केस देतोय. सुभेदार फॅमिलीचं नाव ऐकलंस? ज्यांचे मल्टिपल बिझनेसेस आहेत ते. त्यांच्या जावयाचा खून झालाय. मला नसं गोल गोल फिरवता येत नाही. मी सीधा पॉइंट पे आता हूं. ए तुला काय म्हणायचंय? मर्डर मी केलाय, डायरेक्ट ट्रान्सफर होईल. पुरावे इग्नोर करताय मॅडम. ह्या अशा पेपर्सच्या धमक्या मला देऊ नका. असे 100 पेपर्स तयार करू शकते मी. ए करमरकार, ए ॲग्रेशन जपून ठेव रे, नंतर तुझ्याच कामी येईल. कमाल कमाल. आपल्यासोबत आहे प्रणव सर. आणि आपण बघितलंय दुनियादारीमधला एक खट्याळा जो नट होता त्याचा आता हा जिलेबी गोड पण गुड असलेला हा सिनेमा येतोय. तर काय सांगाल प्रणव सर, कसा होता अनुभव या सिनेमाबद्दल आणि ओव्हरऑल मधल्या वेळेत ती जर्नी आणि आता जिलेबी? स्वप्नील सर, प्रसाद सर, कसा होता अनुभव? पहिली गोष्ट म्हणजे स्वप्नील सर करेक्ट आहे, प्रसाद सर करेक्ट आहे, प्रणव सर करेक्ट नाही. सो प्रणव बोलायचं, भावा काही टेन्शन नाही. काय विषय नाही. आणि अनुभव म्हणाल तर जिलेबीचा खूप अप्रतिम अनुभव होता. मी खरं सांगतो, बरेच कमी सिनेमे असे असतात की जे करत असताना आपल्याला कळत असतं की अरे यार काय काम आपलं होतं आहे. आणि ह्या सिनेमाचं अगदी तसंच आहे. काही याच्यात शंका नाही. कारण आमचे नितीन कांबळे सर जे आहेत, जे दिग्दर्शक आहेत, त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने हा सिनेमा केला आहे. स्वप्नील सर पण मगाशी म्हणाले, कुठेही असं नव्हतं की अरे चल पटकन करूया, चल असं करूया. नाही, खूप शांतपणे काम चालू होतं. एखादी गोष्ट होत नसेल तर ते सांगायचे की प्रणव हे होत नाही आहे, किंवा अरे ह्याचे टेक्स आपण घेऊया. माझ्याच नव्हे, सगळ्याच कलाकारांनी छोट्या इतकं अप्रतिम ह्याचं टेकिंग आहे. आणि खूप मजा येणार आहे हा सिनेमा. ह्याचं रिचनेस आहे. मी सांगतो, आनंद पंडित मोशन पिक्चर हे मराठीमध्ये असणं का गरजेचं आहे. कारण काय ना, त्यांनी इतका अप्रतिम रिचनेस या सिनेमाला देऊन ठेवलेलं आहे. तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल. आत्ताच ट्रेलर पाहिल्यानंतर ऑफकोर्स तुला कसा वाटलं ट्रेलर? अप्रतिम आहे. आणि मुळात मी तर सांगतो की जिलेबी जशी गोल गोल आहे तर ही रिवर्स आहे. कारण की गुड तयार होत जातं, मध्ये सेंटरला येत आहे. सो या सिनेमातलं एका शब्दात जिलेबी काय या सिनेमात? जिलेबी माझ्यासाठी जिलेबी गोड आहे. कारण इतक्या मोठ्या सिनेमामध्ये मला काम करायला मिळतं. क्या बात आहे. म्हणून हे पर्सनल माझं ओपिनियन झालं. आणि प्रेक्षकांसाठी मी तुम्हाला सांगतो, हे काय ना, हे असं न सुटणारं कोड आहे की तुम्हाला कळणारच नाही ह्याची खरी रेसिपी काय आहे आणि हे खाल्ल्यानंतर आपल्याला नेमकं ह्याच्यात काय काय मिळणार आहे. सो प्लीज या आणि चित्रपटगृहात येऊन हा सिनेमा पहा. कारण याच्या व्हॅल्यूज खूप छान आहेत, रिचनेस आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे खूप अप्रतिम बनलेला हा सिनेमा. थँक्यू सो मच आणि शुभेच्छा तुम्हाला. अरे थँक्यू सो मच. सो मंडळी, आपल्यासोबत आहे अश्विनी चौरे मॅम आणि ज्यांचीसुद्धा या जिलेबी सिनेमात भूमिका आहे. गोड आणि तरी काय म्हणतो गूढ असलेला हा सिनेमा आहे, पण त्यातलंही ही गोड दिसणारी अभिनेत्री आपल्यासोबत आहे. तर कसा अनुभव होता या सिनेमाबद्दल, काय सांगाल? खरं तर जिलेबी हा सिनेमा नावाप्रमाणेच गोड आहे आणि बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच असं वाटेल की तो सिनेमा गूढ होता. तर माझा या सिनेमातला अनुभव, जसं मी म्हणाले की हे नेव्हर दॅन लेस स्वप्न होतं माझ्यासाठी. आनंद पंडित प्रोडक्शन्स आणि एवढ्या मोठ्या कास्ट, स्वप्नील आणि प्रसाद सर आणि बाकीचे माझे सहकलाकार यांच्याबरोबर मी काम करण्याची संधी मिळाली. आणि मला हे जे कॅरेक्टर तुम्ही पाहत होता, म्हणजे तुम्ही टीजरमध्ये पाहिलं असेल नेहा झुंजारा, किंवा ट्रेलरमध्ये पण आत्ता तुम्ही पाहिलं आहे, ते कॅरेक्टर करताना मला खूप मजा आली. आणि कारण ते एक वेगळ्या धाटणीचं कॅरेक्टर होतं, म्हणजे मी जशी आहे त्याच्यापेक्षा. पण नेहमीच मला अशीच कामं करायला आवडतं जी माझ्यासाठी चॅलेंज. मग रिअल लाईफमध्ये स्वतः कसं आहे, जिलेबीसारखे गोड आहात की कसं? आणि आवडते का जिलेबी काही? दोन्ही ॲक्च्युली.
म्हणजे म्हणजे बाकीच्यांना असं वाटतं मी गूढ आहे, पण मी खरंच जशी दिसते तशीच आहे. क्या बात आहे. आणि जिलबी खायला आवडते, पण मला रबडीसोबत आवडते. थँक्यू. सो सगळ्यांनी, विषयकाचे जे प्रेक्षक आहे सगळ्यांनी हा सिनेमा बघा. जर तुम्ही जितक्या संख्येने जाल तेवढी ही जिलेबी आणखीन गोड लागेल. आणि 17 जानेवारी. 17 जानेवारीला. थँक्यू. थँक्यू. जिलेबी गोडही आणि गुडही असा असलेला हा सिनेमा. पण या सिनेमाची जी जिलेबी ज्यांनी पाकामध्ये चांगली मुरवली आहे ते असे आपले दिग्दर्शक नितीन कांबळे सर आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार नितीन सर. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल की जिलेबी हा सिनेमा येतोय, मराठी सिनेमा येतोय, स्वप्नील जोशी सर, प्रसाद ओक सर अशी मोठी स्टारकास्ट आहे आणि तुम्ही त्याचं दिग्दर्शन करताय. तर ह्या कलाकारांना घेऊन ही जिलेबी कशी तयारी झाली आहे, काय या दिग्दर्शनाची गोष्ट काय तुमच्या? खरं तर दिग्दर्शनाची गोष्ट म्हणण्यापेक्षा सिनेमाच टेस्टिंग असते. सिनेमाची गोष्ट जर चांगली असेल ना तर तो सिनेमा चांगला बनतोच नक्की. आणि मच्छिंद्र बुगडे जो माझा रायटर आहे, Yes. ज्याने कथा, पटकथा, संवाद सगळं लिहिलं, तर त्याने उत्तम कथानक आणलं आणि आम्हाला वाटलं की चला हा सिनेमा झाला पाहिजे. हो. आणि मग आम्ही चांगला निर्माता शोधला. सानंद पंडितांनी आम्हाला बॅकअप केलं, राहुल दुबेंनी सपोर्ट केलं आणि आम्ही सिनेमा बनवायला घेतला. आणि सुदृढ नट, एकदम ताकदीचे नट म्हणून स्वप्नील जोशी, म्हणून प्रसाद ओक, म्हणून शिवानी सुर्वे, परण पेठे, प्रणव रावराणे अशी मग हळूहळू पौज निर्माण झाली आणि तो मेनू बनला. छान झाला, गोडही झाला. गोड तर तो विषय होताच. येस. तुमच्यासाठी जिलेबी काय आहे आणि रिअल लाईफमध्ये जगताना गोड म्हणून जिलेबी तुम्ही खातात का, आवडतं का वगैरे? जिलेबी आवडतं आणि खातो आणि ही जी बनवली ती छान आहे. तुम्ही सगळ्यांनी बघा असं मी आवाहन करतो प्रेक्षकांना. धन्यवाद. तो आता आपल्यासोबत आहे मच्छिंद्र बुगडे, जे की जिलेबी गोडही आणि गुडही या सिनेमाचे रायटर आहे. सो बघा कोण आहे. हाय. हॅलो. हाय. सर, मच्छिंद्र सर, सिनेमा तुम्ही लिहिला आहे, मराठी चित्रपट आहे. तुमच्या सिनेमातली स्टार का स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, जे मराठी इंडस्ट्रीला खूप मोठे नाव आहे. हो. तुम्ही लिहिलेलं लिखाण हे जेव्हा अभिनेते करताय तर कसं वाटतंय आणि लिखाणाचा काय अनुभव होता? ओव्हरऑल कसं होता? लिखाणाचा अनुभव म्हणशील तर खूपच मजेदार होता. नितीन दादासोबत जेव्हा मी पहिल्यांदा ही कॉन्सेप्ट डिस्कस केली होती तेव्हा कोविडचा वेळ होती, खूप वेळही होता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ही कॉन्सेप्ट डेव्हलप करत होतो. पण खरं सांगायचं झालं तर काहीच आयडिया नव्हती तेव्हा की कॅरेक्टर हे कोण प्ले करू शकतं, की कुठल्या पद्धतीने कॅरेक्टर आहे. पण कुठेतरी नितीन दादाला पहिल्यापासून कॉन्फिडन्स होता की हे कॅरेक्टर स्वप्नील जोशी चांगलं प्ले करेल, स्वप्नील दादा खूप चांगलं प्ले करेल आणि त्यांना वेगळ्या पद्धतीत बघायला म्हणजे मला तेव्हा इमॅजिन होत नव्हतं, पण नितीन दादाच्या कॉन्फिडन्समुळे मला ती गोष्ट इमॅजिन व्हायला लागली. आणि वेनेवर आय वॉच हिम ऑन स्क्रीन, ऑन सेट, आय शॉक्ड. मला असं वाटलं की अरे क्या आहे, म्हणजे मी जसं इमॅजिन करत होतो की ओ माय गॉड त्यापेक्षा 10% जास्त खूप बेटर होतं. नक्की. आता इतर प्रश्न तर खूप असणार की लेखक कसा लिहितो वगैरे, पण जसं की टॅगलाईन आहे की गुडही आणि गोडही जिलेबी अशी, तर हेच नाव द्यावं किंवा कसं सुचलं की ह्या स्क्रिप्टला हे नाव अप्रोप्रिएट असेल आणि जे लोक प्रेक्षकांना क्युरिओसिटी निर्माण करेल, असं का वाटतं? खरं तर आपण कुठल्याही व्यक्तीसाठी म्हणतो जो खूप सरळ नसतो, पण आपण त्याला उपहासाने असं म्हणतो की हा जिलेबीसारखा आहे. बरोबर. तर त्या पद्धतीनेच आहे ते कॅरेक्टर, की सगळे कॅरेक्टर जे आहेत ते काही ना काही लपवत आहेत, काही ना काही त्यांचा गेम सुरू आहे आपल्यात आणि त्या एका टार्गेटपर्यंत सगळ्यांना पोचायचं आहे आणि त्यांच्या मागे धावणारा आणि त्यांचं सगळं ज्या गोष्टी आहेत त्या उधळून लावणारा विजय साळसकर आणि ती गोष्ट कॅच करणारा तोही एक गूढ आहे आणि तोही गोल गोल फिरतो, तोही आतमध्ये ते एक माणूस म्हणून एक कॉप म्हणून वगैरे तोही गुंतागुंतीत आहे. असं प्रत्येक कॅरेक्टर खूप गुंतागुंतीत आहे, जे दिसताना खूप सरळ आहे पण ते सरळ नाही, म्हणून ते खूप गोडही आणि गुढही आहे. क्या बात आहे. म्हणजे जे लिखाणाने तयार झालेली ही जी स्क्रिप्ट आहे, जी जिलेबी आहे, या पाकामध्ये म्हणजे या कलाकारांमध्ये मुरली आहे आणि ती प्रेक्षकांना पाहायला मिळाली. खूप खूप हे खरंच सगळ्या प्रेक्षकांसाठी मेजवानीच असेल आणि प्रेक्षक खूप एन्जॉय करतील ती पूर्णच्या आणि कधीही विसरणार. गुडही आहे आणि त्याच्यामध्ये गुडही आहे असा सिनेमा घेऊन आपल्या मराठीचा स्टार चॉकलेट बॉय अशी भूमिका, अशी इमेज असलेला, पण यावेळेस त्यांची भूमिका डार्क चॉकलेट, अशी डार्क अशी भूमिका घेऊन आलेला आहे स्वप्नील जोशी सर आहे आपल्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार सर, जसं की वाल्वी, समंत याच्यामध्ये सुद्धा ज्या भूमिका वेगळ्या होत्या, लोकांना त्याच्यात ज्या एलिमेंट मिळत होते वेगवेगळे, असं काहीसं ट्रेलर बघितलं आपण आणि स्वप्नील सरांची एक डॅशिंग भूमिका बघायला मिळते. तर काय सांगावं, कसा होतं ती सांगू काय दिलं? मला असं वाटतं की जी नावं आहेत तंत्रज्ञांची नावं आहेत, आनंद पंडितांसारखा निर्माता आहे, अल्ट्रासारखी ही सगळी माणसं
चित्रपटावर नितांत प्रेम करणारे नितीन कांबळेंचे डायरेक्टर आहे. अमर मोहिल यांचं पार्श्वसंगीत हे बीजीएम पण या चित्रपटात खूप गाजणार असं मला वाटतं. आणि तुमच्या आयुष्यात जिलेबी काय आहे? माझी मुलगी जी बघते या मध्ये सुद्धा पाहिल्यात चांगला आवडणार आहे. तुम्हाला स्वतःला जेव्हा निघून जातं तुम्ही कसं बघितलं? खूप मजा येते वेगळ्या माणसाला कसं वाटलं आणि सगळ्यांनाच नक्की आवडेल. आणि ट्रेलर बाप आहे, सगळ्यांनी नक्की बघा. आणि जसं की जिलेबी खाताना तिचा जो मुलगा आहे तसं या सिनेमातल्या या कलाकारांचा हा मुलगा हे डॅशिंगपणा पाहायला सगळ्यांना आवडेल. आणि तुम्ही बघून एवढंच म्हणाल की या जिलेबीचा विषय आहे का.